नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण सध्या महाराष्ट्रातील हजारो महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये अजून खात्यात का आले नाहीत? काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, पण अजूनही खूप जणांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे अनेक जणी चिंतेत आहेत. पण मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट, काही महिलांच्या खात्यात पैसे जमा का झाले नाहीत. दुसरी गोष्ट, पैसे कधीपर्यंत येऊ शकतात. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करायचं. आणि या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे, जी अनेक लोकांना अजून माहिती नाही. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम आपण लाडकी बहीण योजना थोडक्यात समजून घेऊया. महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. या योजनेचा उद्देश म्हणजे महिलांना थोडासा आर्थिक आधार मिळावा आणि त्यांना स्वतःच्या गरजा पूर्ण करता याव्यात. ही योजना सुरू झाल्यानंतर राज्यातील लाखो महिलांनी अर्ज केले, त्यामुळे अर्जांची संख्या खूप मोठी आहे. आता आपण मुख्य मुद्द्याकडे येऊया. पैसे का आले नाहीत? पहिले कारण म्हणजे अर्जाची पडताळणी. सरकारकडून प्रत्येक अर्ज तपासला जातो. जर अर्जामध्ये काही माहिती चुकीची असेल किंवा कागदपत्रे पूर्ण नसतील तर पैसे येण्यास उशीर होऊ शकतो. दुसरं कारण म्हणजे बँक खात्याची समस्या. काही वेळा बँक खात्याचा नंबर चुकीचा असतो किंवा आधार नंबर बँक खात्याशी लिंक नसतो. अशा वेळी देखील पैसे खात्यात जमा होत नाहीत. तिसरं कारण म्हणजे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणे. सरकार व सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे टाकत नाही. काही जिल्ह्यांमध्ये आधी पैसे जमा होतात आणि काही ठिकाणी नंतर जमा होतात. म्हणून जर तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर लगेच घाबरण्याची गरज नाही. आपण दुसरा महत्त्वाचा मुद्दा पाहूया. पैसे कधी येणार? सध्या मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये अनेक महिलांच्या खात्यात पैसे येण्याची शक्यता आहे. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. अनेक महिलांना वाटतं की अर्ज केला म्हणजे पैसे लगेच मिळतात, पण प्रत्यक्षात सरकारकडून काही तपासणी केली जाते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पैसे खात्यात जमा होतात. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी काय करायचे. सर्वप्रथम तुमचं बँक खाते तपासा. तुमच्या बँक अकाउंट नंबर बरोबर आहे का आणि आधार कार्ड लिंक आहे का हे तपासा. त्यानंतर तुम्ही तुमच्या गावातील सेवा केंद्र किंवा संबंधित कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकता. तिथे तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का नाही ते हे तपासता येईल. मित्रांनो, आता मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी अनेक लोकांना माहिती नाही. तुमचा अर्ज एकदा नक्की तपासून घ्या. काही महिलांच्या अर्जामध्ये छोट्या चुका असल्यामुळे पैसे अडकले आहेत. त्यामुळे तुमच्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर तुमचा एकदा अकाउंट चेक करून घ्या. आणि आता येते सर्वात महत्त्वाची माहिती. काही रिपोर्टनुसार असे सांगितले जात आहे की लवकरच लाडकी बहीण योजनेबद्दल एक नवीन मोठी अपडेट येऊ शकते, ज्यामुळे अनेक महिलांना फायदा होऊ शकतो. पण ती अपडेट नेमकी काय आहे याबद्दल अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. जशीच अधिकृत माहिती येईल तशीच मी लगेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईल. म्हणून मित्रांनो, जर अशाच सरकारी योजना आणि महिला महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वेळेवर पाहायच्या असतील तर आपल्या मराठी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये 1500 रुपये आले आहेत का अजून नाही. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.